आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आणि दुर्घटना झाल्यानंतर लगेचच झी 24 तासचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्याबरोबर त्यांना प्रतिक्रिया दिली। काय त्यांनी नेमकी प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। श्रमदानाचा कार्यक्रम होता। आजपासून आम्ही शिवार संवाद अभियान सुरू केलं आहे। ते अभियान मी केलं आणि त्याच्यानंतर मुंबईकडे मी निघालो होतो आणि मुंबईकडे जात असताना गेल्यावरून आमचं हेलिकॉप्टर उडालं आणि उडाल्यानंतर त्या हेलिकॉप्टरला अचानक खाली यावं लागलं। आता नेमकं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, काय घडलेलं आहे हे काही अजून कळालेलं नाही। ते ज्यावेळेस आपण नीट चौकशी करू त्यावेळेस ते कळेल, पण ते अचानक खाली आलं आणि त्याला क्रॅश लँडिंग सारखं लँडिंग करावं लागलं। त्याच्यामुळे निश्चितच हेलिकॉप्टरला थोडंसं डॅमेज झालेलं आहे, पण ईश्वराची कृपा आहे, भवानीची कृपा आहे आणि विठ्ठल रुक्माईची कृपा आहे की आम्हाला काहीच झालं नाही। महाराष्ट्राच्या 11,20,00,000 जनतेचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादामुळे आम्ही अगदी त्या ठिकाणी सुखरूप आहोत। खरं तर जनतेचे देखील आभार मानायचे आहेत की त्यांचा आशीर्वाद मला या ठिकाणी लाभला। आपण बघू शकता मला खर्चटलेली नाही आहे। डॉक्टरांनी माझी सगळी तपासणी केली आहे आणि त्या तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, ब्लड सॅच्युरेशन नॉर्मल आहे, काही मला झालेलं नाही। गडचिरोलीला जे हेलिकॉप्टर होतं ते वेगळं होतं आणि त्या ठिकाणी ते मी उडवलंच नाही। ज्यावेळेस असं लक्षात आलं की त्याचं जे एक इंजिन आहे ते नीट काम करत आहे पण दुसरं इंजिन ते योग्य प्रकारे काम करत नाही, त्यावेळेस आम्ही ते हेलिकॉप्टर तिथे सोडलं आणि तिथून आम्ही निघून गेलो। आजचं जे हेलिकॉप्टर होतं हे आपलं रेग्युलर हेलिकॉप्टर आहे आणि मी जास्तीत जास्त प्रवास आमचा याच हेलिकॉप्टर म्हणून होतोय। आपलं सरकारचं हेलिकॉप्टर आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।